मध्य पूर्व देशातील इस्रायल, इराण आणि अमेरिकामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट मुंबईहून अमेरिका आणि मध्य पूर्व देशामध्ये जाणाऱ्या नागरिकांना बसलेला आहे. सर्व उड्डाणं सध्या रद्द करण्यात आलेली आहे आणि 8 तारखेनंतर त्यांना विमानाची वेळ देण्यात आलेली आहे. या फ्लाईटची वेळ देण्यात आली आहे. मी सध्या मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे आणि या ठिकाणची जर दृश्य आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की बरेचसे प्रवासी आहेत जे या ठिकाणी अडकलेले आहेत आणि बऱ्याचशा देशामध्ये जाणाऱ्या, मग त्या मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणाऱ्या जी विमानं आहेत ती सध्या रद्द करण्यात आलेली आहे आणि आजची सुद्धा सर्व उड्डाणं दुबई, सौदी अरेबिया आणि इराण या तेल अवीव या ठिकाणी जाणारी सगळी रद्द करण्यात आलेली आहे. हे सगळे प्रवासी जे आहेत ते गेल्या 2 दिवसापासून याच मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर बसलेले आहेत आणि नेमकं आपल्याला आता कधी आपल्या देशात परतायला मिळेल याचीच ते वाट पाहत आहेत. क्या नाम है आपका, कहाँ से आए आप? मैं रिजवान शेख, मैं पूना से आया हूँ। हाँ, जिद्दा जाना था, आज 11 बजे का फ्लाइट था, हाँ, कैंसिल हुआ। हाँ। उन्होंने बोला सीट अवेलेबल नहीं है। बड़े बड़े फ्लाइट सब वहाँ पे कुवैत में और यूएई में फंसे हुए हैं, तो इसके लिए आपको 8 तारीख का टिकट मिलेगा करके 8 तारीख का इन लोगों ने मुझे 4-5 दिन का लॉस हो गया। अभी यहाँ पे मुंबई में रुकना है, पूना में जाना, ये भी मुझे लॉस हो गया है। क्या कॉम्पनसेशन क्या देने वाले वो पता नहीं हमको। तो आप अभी क्या करेंगे, पूना जाएंगे या फिर एयरपोर्ट पे राह नहीं, देखेंगे? नहीं, अभी पुणे ही निकलेंगे, क्या करेंगे। अभी हम वही पुणे के लिए गाड़ी का बंदोबस्त कर रहे कितने हैं। लोग हैं आपके जैसे जो यहाँ पे फंसे अभी हुए? तो मेरे साथ में तो अंदर 3-4 लोग थे, हाँ, जो कि और कोई तो दूर लंबे से आए हुए, हाँ. जैसा कि अच्छा, हैदराबाद। यहाँ भी कोई लोग है, इथे पण काही जण आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार. कहाँ से आए आप? हम लोग सारे झारखंड से हैं। और कहाँ जा रहे थे आप? हम लोग जा रहे थे अभी यहाँ से जाएंगे मस्कत। हाँ. मस्कत से फिर आगे जाएंगे। तो क्या बताया आपको, कुछ मैसेज वगैरह आया है? क्योंकि सारी फ्लाइट्स तो अभी बंद हो गई है, युद्ध हो रहा है वहाँ पे. हाँ जी बिल्कुल, तो अभी बात चल रही है, एजेंट से भी हम लोग बात किए हैं। हाँ. तो अभी कतर का फ्लाइट है हम लोगों का, तो यहाँ से मस्कत का है। मस्कत से जो हम लोग का कतर का फ्लाइट है वो कैंसिल हो चुका है। तो हम लोग कितने अभी दिन से आप यहाँ पर हैं? यहाँ पे हम लोगों का आज कल से हम लोग यहाँ हैं मुंबई कल से यहीं में पे? जी। तो हम लोग आपके 4 खाने जने पीने हैं। सब अभी तक किसी चीज़ का भी इंतजाम नहीं है, खाने पीने का भी कोई बात नहीं है, खुद का ही खा रहे हैं, रह रहे हैं इसी तरह। अच्छा, एयरपोर्ट पे ही रुके हैं. हाँ तो तकलीफ हो रही है इन सब बातों से? बिल्कुल, तकलीफ तो बहुत हो रहा है क्योंकि हम लोग 4 जने हैं। सभी का किसी का घर से बहुत कॉल आ रहा है, घर वाला भी कुछ कर नहीं पा रहा। जी, आपण पाहतो बघा इथे पण काही जण आहेत ते अडकलेले आहेत. तुम्ही पण चाललायत बाहेरगावी देशात चाललायत? नाही, माझ्या मुलाला सोडायला आम्ही. मुलगा माझा जर्मनी करता, फ्रँकफर्ट करता जातोय. तर आमचं कालचं तिकीट बुकिंग होतं. मॅसेज आला की बा जाणार नाहीये, पण आम्ही रात्री 12 पासून परत प्रयत्न करत होतो. मग कळलं की बा आज फ्लाईट जाणार आहे, मग तिकीट शिफ्ट केलं आम्ही आणि आता मुलाला सोडलंय आत. बहुतेक आज जायला मिळेल त्याला, मुलगा आणि सून. युद्धाचे सगळे परिणाम आहेत. हा, युद्धाचे परिणाम ते आता आम्हाला तर जास्त पडलं, पण तरी 24 तास भरपूर झाले ना. युद्धामुळे 24 तास भरपूर दिले झाले लोक. आणि बरेचसे आंतरराष्ट्रीय प्रवासी सुद्धा आहेत जे अडकलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक्सक्यूज मी, ते बोलत नाही आहेत आपण पाहतोय, पण इथे आपण पाहतोय की बरेचसे लोक आहेत ज्यांना बाहेरगावी जायचे. उमराचं त्यांच्याकडे आहे का. क्या नाम है आपका? आसिफा। अशफा जी, कहाँ जा रहे हैं आप? उम्रा करने जा रही। तो अभी फ्लाइट है आपका, क्योंकि वहाँ तो फ्लाइट कैंसिल हो गए सारे, वॉर शुरू हो गया. कल का है कल का फ्लाइट है. कितने दिन से रुके हैं आप? 28 से 28 तारीख। 28 तारीख से रुके. बघा, 28 तारखेपासून या ठिकाणी हे थांबलेले आहेत. अजूनही तिकीटचं काही कन्फर्मेशन नाही आहे. मी माझा कॅमेरामॅन रोहनला सांगेल की या ठिकाणची काही दृश्य दाखवावी, कारण इथेही काही प्रवासी अडकलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. कारण इथे बऱ्याचशा प्रवाशांची हीच कहाणी आहे. प्रत्येक प्रवाशाची आपली वेगळी कहाणी आहे. प्रत्येकजण या ट्रॉलीजवरती आपलं जे सामान आहे ते घेऊन या ठिकाणी रात्र काढतोय. क्या नाम है आपका? इसराइल शेख। हाँ? शेख इसराइल। कहाँ जा रहे हैं आप? सऊदी जाने वाले थे कल। कितने दिन से रुके हैं यहाँ पे? 2 दिन से। 2 दिन से. तो खाने पीने की कुछ व्यवस्था हुई है यहाँ पे? नहीं, कुछ एयरलाइंस की तरफ से फ्लाइट कैंसिल हो गया, कुछ खाने पीने का 2 दिन से यहीं पे रुके हैं। अच्छा, क्या मांग करेंगे आप? जो लोग देख रहे हैं आपको, कुछ मांग करेंगे? एयरलाइंस तो कोई ही नहीं है। कहाँ हाँ, से आए, कहाँ से आप? कलकत्ता से। कलकत्ता से मुंबई, और मुंबई से फिर आपकी वहाँ की फ्लाइट? मुंबई से हम लोगों को ओमान मस्कट के लिए फ्लाइट था, फिर वहाँ से दमाम के लिए फ्लाइट था। तो अभी वहाँ तो युद्ध शुरू हो गया, वॉर शुरू हो गया, कैसे जाएंगे आप?
तो अभी तो कल एयरलाइंस वाला ऐसे बताया कि उधर वॉर शुरू हो गया, फ्लाइट कैंसिल है। हाँ, तो अभी हम लोग कलकत्ता से इधर आके फंसे हुए, कुछ वो लोग का जिम्मेदारी भी नहीं है कि इधर हम लोग का खाना पीने का कोई व्यवस्था भी नहीं है। जी तर बघा ही सगळी अवस्था आहे इथल्या लोकांची आणि अतिशय विकट अशी अवस्था आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी लोक अशाच अवस्थेत राहत आहेत. खाली पुठ्ठे टाकून आपल्या बॅग्स घेऊन या ठिकाणी स्वतःचं जेवण जेवून दिवस काढतायत आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अगदी या एअरपोर्टच्या परिसरामध्ये यांनी सध्या शरण घेतलेली आहे आणि कुठून काही उत्तर मिळत नाही आहे. युद्धाचे गंभीर परिणाम जे आहेत ते या ठिकाणी त्यांना सोसावे लागत आहेत. मुंबई विमानतळावरून अमेरिका आणि युरोपला जाणारी उड्डाणं सध्या रद्द करण्यात आली आणि बहरीन मार्गे अमेरिकेला जाणारे प्रवासी रिबुकिंगबाबत माहिती न मिळाल्यानं संभ्रमात आहे. तसेच मुंबईहून मक्का मदिनाला उमरासाठी जाणारे प्रवासीसुद्धा या ठिकाणी अडकलेले आहेत. तब्बल 125 उड्डाणं रद्द करण्यात आली. शेकडो विद्यार्थी, पर्यटक आणि खेळाडू विमानतळावरच सध्या अडकून पडल्याचं जे चित्र आहे ते पाहायला मिळतं आणि तिकीट दरसुद्धा 1.5 लाखांपर्यंत पोहोचलं आहे. इस्रायल, इराण, इराक, UAE, जॉर्डन आणि सिरियामध्ये सुरक्षिततेसाठी हवाई क्षेत्र बंद झालं आहे आणि त्यामुळे दुबई, अबुधाबी आणि दोहा यासारख्या मोठ्या विमान वाहतूक केंद्रांमधील कामकाजसुद्धा थांबल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता हे सगळे प्रवासी जे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडलेले आहेत ते आपापल्या देशामध्ये कशा पद्धतीनं पोहोचणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण या प्रवाशांचे सध्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर प्रचंड हाल होत आहेत हे मात्र नक्की आहे. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.